नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती, यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, 2 दिवसापूर्वी जंतर मंतरला म्हणजे दिल्लीला तुम्ही बघू शकता सगळीकडे न्यूज चालू होत्या. जे चाललं होतं म्हणजे जंतर मंतरला जी मुलं पोहोचली होती त्यांच्यावरती किती बेकार असा लाठीचार्ज झाला. अक्षरशः मुलींना जिथे ज्याच्यामध्ये मुली होत्या त्यांना मारण्यासाठी पण लेडीज कॉन्स्टेबल हात उचलायच्या आधी पुरुषांनीच म्हणजे जे पुरुष कॉन्स्टेबल होते त्यांनीच जेंट्स लोकांनीच मुलींवरती हात उचलले. भरपूर व्हिडिओमध्ये दिसतंय कोण काठ्याने मारतंय, कुणी तर कानपाडीत पण मुलींच्या मारले, कुणी ड्रेस ओढलंय. म्हणजे पोलिसांनी छान असं दाखवलंय. त्यांची जी शक्ती असते ना, शक्तिप्रदान छान केलंय. पण इतकं वाईट वाटतंय ना की हे शक्तिप्रदान तुम्ही खूप चुकीच्या जागी केलं आहे. जे आपली मुलं आहेत, जी सुशिक्षित मुलं आहेत, जी त्यांच्या शिक्षणासाठी हक्क मागायला गेलेत, काही असतील विषय त्याच्यामागचं राजकारण असेल किंवा त्यांच्या हक्कासाठी गेले असतील, काही असतील, त्या बाबतीत मी बोलत नाही. पण ती आपली मुलं होती आणि त्यांच्यावरती अक्षरशः रक्तबंबाळ होईपर्यंत, त्यांचं रक्त रस्त्यावरती पडेपर्यंत एवढे त्यांना मारण्यात आलं. हीच जर प्रोसेस आणि हेच जे तुमचे अधिकार आहेत ते आज 3-3, 4-4 वर्षाच्या मुलींवरती बलात्कार होतात. वयस्कर मुलींवरती वयस्कर महिलांवरती बलात्कार होतात. शाळेमध्ये मुलींची छेड काढली जाते, रस्त्यामध्ये मुलींची छेड काढली जाते, त्यांच्यावरती बरेचसे अत्याचार होतात. त्यावेळेला जर ही तुमची प्रोसेस आहे ना ती लावला असतात ना तर आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये जे बलात्काराचे प्रमाण आहे, जे अत्याचाराचं प्रमाण आहे आणि हे भामटे असे सुट्टे फिरतायत ना की त्यांना कसली भीती नाही आहे. हे सगळं केल्यावर त्यांच्यावरती जर हा लाठीचार्ज झाला असता, त्यांचं रस्त्यावरती जर रक्त पडलं असतं ना तर आम्हाला पण नक्कीच तुमचा अभिमान वाटला असता. मंडळी, विषय काही असून दे पण त्या लहान मुलांना म्हणजे जे शिक्षण घेत आहेत त्या मुलांना असलं बेकार अवस्थेत मारण्याची काही गरज नव्हती. सरकारकडे हक्क मागण्याचा, आपल्या मागण्या मागण्याचा प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र हक्क आहे. त्यांनी काय त्याच्यामध्ये चुकीचं नाही केलं. 20 दिवस दिले होते सरकारला. 20 दिवस सरकार येऊन शांतपणे बोलून पण काही गोष्टी झाल्या असत्या. पण ठीक आहे, तुम्हाला शक्ती प्रदर्शनच करायचं होतं. मी याच्यामध्ये कुठला पक्ष, कुठली पार्टी वगैरे घेऊन येत नाही. मी फक्त एवढंच आहे की मला जे समोर दिसतंय त्याच्यावरून बोलते की आज आमच्या मुलांना प्रश्न पडला आहे की एवढ्या महागड्या शाळा कोणाच्या आहेत? मी जे आता फीज वगैरे आम्ही भरतोय वर्षाला मुलांना, तर शाळा कोण चालवतंय? तुमच्याच कुणाच्या तरी शाळा आहेत. म्हणजे तुमच्या शाळा मोठ्या करायला, तुम्हाला मोठे करायला आम्ही आमचं रक्ताचं पाणी करायचं, आमच्या मुलांना शिकवायचं त्या शाळांमध्ये आणि ज्या वेळेला ती शिकतात चांगली आणि जेव्हा त्यांना त्यांचे हक्क मिळत नाही त्यावेळेला ती लोकं रस्त्यावर उतरतात, तर पोलिसांकडून त्यांना लाठीचार्ज होणार, त्यांच्यावरती जीवघेणे प्रयत्न होणार. मुलींना संरक्षण देण्याचं सोडून तुम्ही मुलींचे कपडे ओढताय, मुलींच्या कानपाडात मारताय. वारे सरकार, आज जर माझ्या भारत देशामध्ये ही अवस्था असेल ना आपल्या स्टुडंटची, विद्यार्थ्यांची, तर मला असं वाटतंय की याच्या पुढे मुलं ना शिकायला पण घाबरतील. अहो मुलं सोडा, त्यांच्या आई वडील शिकवायला घाबरतील. आता मला हा प्रश्न पडला आहे की यांच्या शाळांमध्ये महागड्या फी देऊन मुलांना शिकवायचं की आत्तापासून मुलांना शाळा सोडून लाठीचार्ज वगैरे करायला शिकवायचं, जेणेकरून त्यांच्यावरती पुढच्या 15 वर्षात, 20 वर्ष जेव्हा अशा हल्ले होतील, मला वाटते पुढच्या 15-20 वर्षात तर याच्यापेक्षा पण बेकार हालत होणार आहे मुलांची, तर त्यांना शाळा शिकवायची काही गरज नाही आहे. अहो शाळा शिकून हे मोठ्या मोठ्या लोकांच्या शाळा चालत आहेत ना. म्हणजे आम्ही रक्त आटवून आमच्या मुलांना शिकवायचं आणि उद्या असं रस्त्यावरती मार खायला सोडण्यापेक्षा मी तर माझ्या मुलांना सांगेल शाळा शिकू नका, भेटेल ते काम करा आणि जे काय आहे ते पोट भरा. कारण की हा देश आता कोणाचा राहिला नाही आहे आपला की आपण इथे हक्क मागू शकतो, स्वतःच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरू शकतो. विद्यार्थ्यांवरती एवढी वाईट अवस्था येईल हे परवा झालं म्हणून कळलं आणि खूप ही देशाला एकदम बेकार लाजिरवाणी गोष्ट आहे की एवढं शक्ती प्रदर्शन तुम्ही कुणावरती केलात? शाळा शिकणाऱ्या मुलांवरती केलात, तिथे डॉक्टर्स मुलं होती त्यांच्यावरती केलात.
तुम्हाला हे हक्क दिलेत कुणी? लाठीचार्ज वगैरे करायचे, आमच्या मुलांवरती लाठीचार्ज वगैरे करायचे, हे हक्क तुम्हाला दिलेत कुणी? असाल तुम्ही पोलीस, असाल तुम्ही मंत्री, असाल तुम्ही सरकार. पण आज आम्ही रक्त आटवून मुलांना शिकवतोय आणि पुढच्या 10 वर्षात हेच होणार आहे. प्रत्येकजण रस्त्यावर उतरणार आहे स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या न्यायासाठी. मग त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात? आपल्या स्वतःच्या लोकांना मारणार आहात? तुम्हाला एवढाच लाठीचार्ज करायचा जर जास्त बोलतात ना की मराठी शब्द आहे हुरूर येत असेल तुम्हाला, तर जा ना त्या बॉर्डरवरती. जिथे आतंकवादी घुसतात तिथे जावा. कारण की परवा जी गोष्ट तुम्ही करत होतात ना, त्या आतंकवादीबरोबर पण एवढं वाईट केलं नसेल जेवढं आपल्या देशातल्या हे पुढचं भविष्य आहे, जी मुलं आपल्या देशाचं भविष्य आहे, याच्यामधून कोणतरी एक शास्त्रज्ञ असेल, कोणतरी अर्थशास्त्रज्ञ असेल, कोणतरी डॉक्टर असेल, कोणतरी इंजिनियर असेल आणि कोणतरी त्याच मुलांमधला स्पोर्टमॅन असेल, जे आपल्या भारतासाठी उपयोगी असेल, जे आपल्या भारतीय आहे मुलं, त्यांना तुम्ही मारत होतात एवढ्या वाईट परिस्थितीने. आणि मला तरी असं वाटते की हे सगळं बघून ना आता कुठल्या मुलांची ना शिकायची इच्छा राहणार नाही. देश बदलतोय का बदलवला जातोय हाच प्रश्न पडलाय. आम्ही सामान्य नागरिक आहोत. आम्हाला तुमचं डीपली राजकारण नाही कळत की काय चाललंय, संसदेमध्ये काय चाललंय, विधानभवनात काय चाललंय, मंत्रालयात काय चाललंय. आम्ही घरात 2 टाईम कमावून 2 टाईम जेवणारी माणसं आहोत. पण जर का आमच्या मुलांवरती ह्या सगळ्या गोष्टी होणार असल्या ना, तर आज मुलं रस्त्यावर उतरले, उद्या त्यांचे आई वडील उतरायला मागे पडणार नाहीत. मला फक्त सरकारला एवढंच बोलायचं आहे, एका माणसाच्या राजीनाम्यासाठी जर एवढ्या मुलांवरती तुम्ही हात उचलू शकता, तर लोक पण आता विचार करतील, पब्लिक पण आता विचार करेल. तुम्हाला त्यांचा राजीनामा द्यायचा आहे नाही द्यायचा आहे तो वेगळा विषय आहे. पण तुम्ही जे परवा केलात, जे परवा पोलिसांनी केली, भले ते डिफेंससाठी केलं असेल, काही आता येतंय की पोलिसांना पण त्याच्यामध्ये दुखापत झाली, हे सगळं झालं. मुलांनी सुरुवात नव्हती केली ना मारपीट करायची. ती लोक त्यांच्या मागण्या मागायला जात होते. आज त्यांच्या आई वडील घरात चिंतेमध्ये बसले होते की माझं मूल तिथे गेलंय, ते घरात परत येईल की नाही. म्हणजे आज आपल्या देशामध्ये आपली मुलं सुरक्षित नाही आहेत. आणि मला वाटतं याच्यापेक्षा लाज वाटण्यासारखी कुठलीच गोष्ट नाही आहे. तुमचा जो पोलिसांचा कॉन्फिडन्स होता ना त्या दिवशीचा, तो कॉन्फिडन्स असेल तो चांगल्या जागी योग्य वापर करा त्याचा. नाही तर आत्तापर्यंत लोक रिस्पेक्ट ह्या गोष्टी सगळं देत होते ना, कुठेतरी परवा तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी केल्यात आहे ते लोकांच्या मनातून त्या पण कमी झालेल्या आहेत. मंडळी, पटतंय की नाही सांगा. याच्यामध्ये राजकारण नाही आहे, काहीच नाही आहे. फक्त कुठेतरी एक कळकळ आहे की पुढच्या 10 वर्षांनी माझ्या मुलांनी हे फेस करायला नको, म्हणून वाटणारी जी कळकळ आहे तीच तुमच्यापर्यंत मांडलेली आहे. मला नाही फरक पडत आहे की याला निगेटिव्ह कमेंट्स येतील की पॉझिटिव्ह कमेंट्स येतील. मला माझं मन व्यक्त करायचं होतं. मी सर्वसामान्य नागरिक आहे आणि मला बोलण्याचा हक्क आहे. आता त्याच्यामध्ये काही लोक असे पण येतील की त्यांना ते पटणार नाही, ते निगेटिव्ह कमेंट्स करतील. तुम्हाला जी गोष्ट पटणार नाही त्याचा तुम्ही पण व्हिडिओ बनवू शकता, पण दुसऱ्याला थांबवू शकत नाही. पटलं तर शेअर करा, आवडलं तर लाईक करा. जय महाराष्ट्र, जय शिवराय.